आजकाल खूप थकल्यासारखं वाटतंय, चिडचिड खूप वाढली आहे. आपण एवढे स्लो डाऊन का झालो आहेत? आधी घरातली सगळी कामं किती उत्साहाने पटापट व्हायची, पण तीच कामं करायचा आता खूप कंटाळा येतो आणि कामं करायला खूप वेळसुद्धा लागतोय. सतत हातपाय दुखत असतात, झोप लागत नाही, काही करावेसे वाटत नाही. फ्रेशनेस आणि उत्साह तर कुठच्या कुठेच गेलाय. आता आरशामध्ये बघते तेव्हा स्वतःचाच राग येतो. चेहरा किती डल झालाय आणि केस तर विचारूच नका. हातावरची मेहंदी डोक्यावर कधी आली काही कळालंच नाही. थायरॉईडची शुगरची गोळी कधी चालू झाली काही कळलंच नाही. का आपण एवढं स्वतःकडे दुर्लक्ष केलं असेल? एवढी वर्ष मी सगळ्यांसाठी सगळं केलं, पण आता जेव्हा मला त्रास होतोय तेव्हा कुणालाच काही पडलेली नाही आहे. जो तो स्वतःमध्ये व्यस्त आहे. मी दिसते का कधी कुणाला? घरातली कामं फक्त दिसतात. मी आयुष्यात येऊन केलं काय? माझं आयुष्य फक्त घरापुरतंच मर्यादित राहिलंय का? मी स्वतःलाच विसरून गेली आहे. एक ना अनेक न बोललेल्या भावनांचा कल्लोळ मनात चालू आहे. हाय, नमस्कार मैत्रिणी. या सगळ्या गोष्टी आपल्यासोबतच घडत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टी बदलणार नाहीत असं अजिबात नाही. लक्षात ठेवा, अजूनही तुम्ही कॅपेबल, ब्युटिफुल आणि स्ट्रॉंग आहात. योग्य सवयी, योग्य माइंडसेट आणि थोडीशी सेल्फ केअर, बस. वयाच्या या टप्प्यावर सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा उत्साही, आनंदी आणि फिट होणार आहात. त्यासाठी आधी आपल्याला स्वतःमध्ये थोडे बदल करावे लागणार आहेत. पण हे बदल म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक असणार आहे. आणि सगळ्यात शेवटी सुद्धा मी खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंतर जसे शरीरामध्ये बदल होतात तसेच आपल्या मनामध्ये सुद्धा होतात आणि त्याचा इफेक्ट जास्ती शरीरावरती होतो. खरं तर खूप आधीपासून शरीर आपल्याला याचे संकेत देत असतं, पण आपण आपल्या घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढे बिझी असतो ना की या गोष्टींच्याकडे आपलं लक्ष जात नाही. खरं तर 40शी नंतर एक नवीन सुरुवात असते, पण आपण मात्र आधीच विचार करून खूप थकून जातो. कारण 40शी नंतर जबाबदाऱ्या कमी होत नाहीत, उलट वाढतात. मुलं, नवरा, सासर, घरकाम सगळं सांभाळताना स्त्रिया स्वतःला कुठेतरी हरवू लागतात. शारीरिक थकवा दिसतो, पण मानसिक थकवा दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे आपण आपल्या मनातील ज्या गोष्टी आहेत, ज्या भावना आहेत ना, त्या कुठे व्यक्त करत नाही. कारण 40शी नंतर शरीरासोबत मन देखील बदलतं, पण आपण जे बदल आहेत ना, त्याला सामोरं जायला घाबरतो किंवा त्याच्याविषयी बोलायला सुद्धा टाळतो. आपल्याकडे लहानपणापासून शिकवलं जातं की सहन कर, सांभाळून घे, होईल सगळं व्यवस्थित. यामुळं त्या स्त्रीच्या मनावरती स्वतःला स्ट्रॉंग दाखवण्याचं ओझं होतं. कारण सतत आपण काहीतरी घरच्यांना सांगत राहिलो तर किती निगेटिव्ह बोलतेस किंवा सतत काय तक्रारी करतेस असं म्हटलं जातं. त्यामुळं आपल्या मनात काय चाललंय हे वेळच्या वेळी व्यक्त न केल्यामुळे मन थकायला लागतं. ओव्हर थिंकिंग वाढतं, मूड स्विंग्स वाढतात, पटकन राग येतो, झोप लागत नाही, एकटेपणा वाटतो आणि मनामध्ये खूप गिल्ट, एक रिकामेपणाची भावना तयार होते. मूड स्विंग म्हणजे काय तर अचानक छोट्या छोट्या गोष्टींवरती रडायला येतं. का रडायला येतं तेही कळत नाही. कोणाशी काही बोलावंसं वाटत नाही, दिवसभर थकल्यासारखं वाटतं, पण हे सगळं कोणाला तरी सांगावं असं सुद्धा वाटत नाही. किंवा कधीकधी तर आपल्याला नक्की काय हवंय किंवा काय होतंय हे स्वतःलाच कळत नाही. एवढ्या वर्षामध्ये स्वतःकडे लक्ष दिलेलं नसतं, त्याच्यामुळे स्किन, केस किंवा एकंदरीतच आरोग्य आहे ना, हे बिघडत चाललंय हे सुद्धा समजलेलं नसतं. आता थोडाफार वेळ स्वतःकडे लक्ष देण्यासाठी जरी मिळत असला ना, तरी आरशामध्ये स्वतःला बघितल्यावर आपण एवढे कधी बदलत गेलो हेच समजत नाही. कधी आरशात स्वतःला बघितलं की आपण कसे फुलपाखरासारखे होतो, स्वच्छंदी, किती सुंदर दिसायचो आणि आता असा का अवतार झालाय? आणि हे बघून स्वतःचाच स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचा राग यायला लागतो. आता हे सगळे त्रास जरी होत असले ना, तरी या सगळ्या गोष्टी आपल्या हातातून गेल्यात असं मात्र अजिबात नाही. तुम्ही जर विचार केलात आणि थोडंफार स्वतःमध्ये चेंजेस केलेत तर 40शी नंतरचं आयुष्यसुद्धा एकदम आनंदी, उत्साही आणि शारीरिकदृष्ट्या फिटसुद्धा होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला थोडेफार आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायचे आहेत. थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा आहे. चला आता यासाठी काय करावं लागणार? छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या आपल्याला कन्सिस्टन्सी याच्यामध्ये ठेवायचं आहे. पहिली तर गोष्ट, सकाळी थोडंसं लवकर उठायचं आणि स्वतःसाठी वेळ काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धा तास तरी बाहेर चालून यायचं आहे. त्याने काय होतं की वजन जर वाढलेलं असेल तर ते कमी व्हायला मदत होते आणि सकाळच्या वातावरणात फिरल्यामुळे मन आहे ना, ते शांत, फ्रेश होतं. सवय नसल्यामुळे या गोष्टी नको वाटतात, पण लक्षात ठेवा ही तुमच्या हेल्थसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळं स्वतःला सांगायचं की मला हेल्दी राहायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करावाच लागेल. त्याच्यानंतर थोडा वेळ आपण प्राणायाम करायचं आहे. फक्त एक 5-5 मिनिट जरी तुम्ही अनुलोम विलोम आणि कपालभाती हे व्यायाम केले ना सुरुवातीला, तरीसुद्धा ते तुम्हाला खूप उपयुक्त आहेत.
लक्षात घ्या, 40 नंतर आपल्याला काही जिमला वगैरे जाऊन हेवी वर्कआउट नाही करायचं, तर स्मार्ट वर्कआउट करायचे आहेत. म्हणजे जे आपण इझिली करू शकू आणि आनंदाने करू शकू असे. दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत ना, त्याच्यामध्ये बदल करायचे आहे. खरं तर घरामध्ये जेवण आपणच बनवत असतो आणि ते सुद्धा पौष्टिक. पण आपलं लक्ष असतं की आपल्या घरातल्यांनी, आपल्या मुलांनी, आपल्या घरातल्यांनी सगळं पौष्टिक खावं. पण आपल्यावरती जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा आपण काय करतो? शिळं राहिलेलं असेल तर तेच खातो किंवा मी काय घरीच आहे, मला काय गरज आहे किंवा मला काय होणार आहे, अशा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतो आणि त्याच्यामुळेच एवढे दिवस स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं असतं. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय? हेल्दी खाणं म्हणजे काय? तर रोजचेच आपल्याकडे जे इझिली मिळतात पालेभाज्या, कडधान्य, भात, चपाती, भाकरी या ज्या गोष्टी आहेत ना, त्या वेळेवर खाणं. जनरली आपण काय करतो, की भरपूर सारी घरातली कामं करत बसतो आणि त्याच्यानंतर जेव्हा भुकेची वेळ असते, भूक लागते, तेव्हा उगाचच चहा पिणं किंवा चहाबरोबर बिस्किट, खारी खाणं. शरीर या गोष्टी पचवत नाही आणि म्हणून हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली ठेवायची असेल तर व्हिटॅमिन सी खूप गरजेचे असतं. जसं की आता तुम्ही बघताय की मी इथं आवळ्याचा मुरांबा बनवला आहे आणि तो आपल्यासाठी खूपच उपयुक्त आहे. आवळ्याला सुपर फूड म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपली स्किन चांगली होते, केस चांगले राहतात. 40 नंतर जर वाटत असेल की स्किन खूप खराब झाली आहे, त्याच्यावरती खूप पिगमेंटेशन आलं आहे किंवा ब्लॅक झाली आहे किंवा केस खराब झालेत, तर पहिल्यांदा आपल्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. सगळ्या प्रकारची फळं आणि पालेभाज्या आपण घ्यायला पाहिजेत. बघा, जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा ते आपल्याला मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे देतात. ते तर घ्यायलाच पाहिजे. कारण जे काही त्रास सुरू झालेले असतात तर ते काही पटकन थांबणारे नसतात. पण त्याचबरोबर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये असे चेंजेस केले ना, तर हळूहळू आपण पहिल्यासारखेच एनर्जेटिक, उत्साही आणि हेल्दी होऊ शकतो. सतत आपण दिवसेंदिवस घरामध्येच असतो, त्याच्यामुळे सुद्धा आपली एक वेगळीच मानसिकता बनत जाते. एकटेपणाची भावना वाढायला लागते. म्हणून सकाळी किंवा सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी तरी जवळच्या पार्कमध्ये किंवा कुठे जवळपास चालून यायचं. तुम्ही बघताय की माझ्या पुढे कितीतरी स्त्रिया चालत आहेत. अगदी हसत, खेळत, गप्पा मारत त्यांचं वॉकिंग सुरू होतं आणि खरंच जेव्हा असं आपण करतो ना, तेव्हा आपोआपच आपला मूड आहे तो चांगला राहतो, फ्रेश राहतो, आपण आनंदी राहतो. त्यामुळं जास्त नाही पण एक तरी अशी मैत्रीण आपल्याला असायलाच हवी. आणि नसेल जरी कुणी तरी नाराज होऊ नका. पण थोडंसं अशा ठिकाणी चालायला गेलात की आपोआपच तुमचं मन शांत होईल, रिलॅक्स वाटेल. असं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ना मन आपोआप फ्रेश होऊन जातं. आणि असं थोडा वेळ बाहेर जाऊन आलं की आपलं मन आहे ते डिस्ट्रॅक्ट होतं. तेच तेच विचार मनामध्ये जे येत असतात ते दूर जातात. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग होत नाही. एका सर्वेक्षणानुसार सगळ्यात जास्त हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे थायरॉईड, BP, शुगर, स्ट्रेस, चिडचिडेपणा, थकवा हे सगळं गृहिणींच्या मध्येच आढळून आलेलं आहे. आणि दिवसभर घरीच राहत असल्या, स्वतःसाठी भरपूर वेळ काढू शकत असल्या तरीसुद्धा हे असं का होतं? त्याचं कारण म्हणजे कळत नकळत स्वतःकडे केलेलं दुर्लक्ष. पण अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. तर स्वतःच्या डाएटमध्ये प्रोटीनची जास्ती गरज असते या वयामध्ये. त्याच्यामुळे दूध, डाळी, अंडी, पनीर, फळं, पालेभाज्या हे आपल्या जेवणामध्ये घ्यायला पाहिजे. आणि जे पांढरे पदार्थ आहेत म्हणजे साखर आणि मैदा आणि मीठ जे की आपले सगळ्यात जास्ती आवडते असतात, तर ते हळूहळू त्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे. आता याचा अर्थ आपल्यावरती रिस्ट्रिक्शन आलेत म्हणजे हे नाही खायचं, ते नाही खायचं असं नाही. तर या गोष्टी कमी करून हेल्दी जास्तीत जास्त पदार्थ घ्यायचे आहेत. खाण्यापिण्यावर रिस्ट्रिक्शन्स आलेली कुणालाच आवडत नाहीत. राग येतो, मी का हे करू असं वाटू शकतं. पण आत्ताची लाईफ चाललेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला थकवा येतोय, चिडचिड होतीये, स्वतःलाच आरशात बघून राग येतोय. हे सगळं माझ्याच बाबतीत का चालू आहे असं जे वाटत आहे, तर ते जर बदलायचं असेल तर स्वतःमध्ये आधी थोडासा बदल करायला पाहिजे. दुसरं कुणी येऊन याच्यामध्ये चेंज करणार नाही, तर स्वतःलाच बदलायला पाहिजे. सगळ्या स्त्रियांना थकवा, कंटाळा येतो असंही नाही. काही स्त्रियांना आपण बघतो आणि असं वाटतं, अरे ह्या तर 40 नंतर सुद्धा किती फिट आहेत, किती उत्साही आहेत आणि आपणच असे का? तर असं काही नाही. त्रास सगळ्यांनाच होत असतात. पण त्यांनी स्वतःची सेल्फ केअर घ्यायला सुरुवात आधीच केलेली असते किंवा त्यांचा स्वभाव असा असतो की या त्रासाकडे दुर्लक्ष करून आयुष्य एन्जॉय करायचं असतं. पण आपल्याला मात्र सेल्फ केअर घेणं किंवा स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं हा स्वार्थीपणा वाटतो, पण असं नाही. त्यामुळं आजपासून हे 5 गोल्डन रूल्स फॉलो करा. एकतर स्वतःसाठी सकाळी 20 मिनिटं नक्की काढा. हेल्दी डाएट, हेल्दी लाईफस्टाईल ठेवा. वॉकिंग, प्राणायाम, मेडिटेशन करायला सुरुवात करा. इतरांशी तुलना बंद करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला ज्या काही आवडत आहेत गोष्टी तर त्या करायला सुरुवात करा. आणि मी सुद्धा महत्त्वाचे आहे हे रोज स्वतःला सांगा.
आणि लक्षात घ्या, तुम्ही अजूनही कॅपेबल, ब्युटिफुल आणि स्ट्रॉंग आहात. योग्य सवयी, योग्य माइंडसेट आणि थोडं सेल्फ केअर या गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा फिट, उत्साही, आनंदी बनवणार आहेत. आणि आजच्या व्हिडिओने जर तुम्हाला थोडंसं जरी मोटिवेट वाटलं असेल, आवडलं असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.